पुढचं प्रकरण आहे केमजिस्ट. त्या हंगामात दक्षिण अमेरिकेत कपाशीची पैदास उत्तम झाली होती. डॉक्टर कार्व्हरांच्या सूचनेप्रमाणे शेतकऱ्यांनी जमिनीची खोलवर मशागत केली होती. खत पाणी दिलं होतं. बदलती पिकं घेऊन जमिनीचा कस वाढवला होता. डॉक्टरांच्या हुशारीवर, आंतरिक तळमळीवर, कार्यनिष्ठेवर, त्यांच्या शास्त्रीय संशोधनावर दक्षिणेतील शेतकरी वर्गाचा पूर्ण विश्वास बसला होता. डॉक्टरांच्या संशोधन केंद्रात येण्यास कोणासही अटकाव नसे. गरजूंनी केव्हाही यावं, अडचण सांगावी, सल्ला मागावा, प्रात्यक्षिक बघावं ही नित्याचीच बाब होऊन बसली होती. या साऱ्यांचा दृश्य परिणाम दिसू लागला होता. कापसाला बाजारपेठही भरपूर. आता अगदी छप्पर फोडून पैसा कोसळणार याच खुशीत सारे शेतकरी होते. पण हाय, एके सकाळी अघटित घडलं. साऱ्यांच्या तोंडचं पाणीच पळालं. उभ्या कपाशीची बोंड अलगद खुडल्याप्रमाणे तुटून जमिनीवर पडली होती. अर्ध्या इंची बोंड किडीने कापसांची बोंड नव्हे, शेतकऱ्यांचं काळीज कुरतडून खाल्लं होतं. तोंडचा घास काढून घेतला होता. अवघी दक्षिण हवालदिल झाली, आक्रोश करू लागली. टस्किगी तर प्राध्यापक कार्व्हरांच्या कानी हा आक्रोश गेला. कापसाची बोंड खुडणाऱ्या बोंड किडीचा हैदोस त्यांना समजला. सारी दक्षिण कुरतडून काढणारी कीड टस्किगीत का फिरकली नाही? फक्त टस्किगीतील कापूसच कसा सुस्थितीत राहू शकला याचं रहस्य डॉक्टर कार्व्हरांना माहिती होतं. गेली अनेक वर्ष ते भुईमुगाचा अभ्यास करत होते. त्या भुईमुगाच्याच पिकानं टस्किगीचा कापूस वाचवला होता. त्यांचं असं झालं, 1904च्या सुमारास ही कीड मेक्सिकोतून टेक्सासमध्ये घुसली. तिथली कपास गिळती 1910च्या सुमारास अलाबामात शिरली. मायकॉलॉजिस्ट प्राध्यापक कार्व्हरांना तिचा उच्छाद माहिती होताच. कपाशीच्या पिकाला मिळणारी ही कीड नष्ट करण्यासाठी तीव्र विषारी रासायनिक औषधं म्हणजे कॅल्शियम आर्सेनेट इत्यादी फवारण्याची गरज होती. गरीब शेतकऱ्यांना ही औषधं न परवडणारी. शिवाय जमिनीची खोलवर उखळण करून किडीचा बिमोड करायला हवा होताच. आणि मुख्य म्हणजे कपाशीवर वरचेवर येणार हे संकट कमी करायचं असेल तर मुळात कपाशी खालचं क्षेत्रच मर्यादित करायला हवं होतं. म्हणजे अशा संकटाशी मुकाबला करणं सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्यात राहिलं असतं. कपाशी खालचं क्षेत्र कमी केल्याने उरलेल्या शेत जमिनीत या किडीला दाद न देणाऱ्या, जमिनीचा कस वाढवणाऱ्या आणि मानवी जीवनास उपयुक्त अशा डाळ वर्गाची, भुईमुगाची, रताळ्याची लागवड करायला हवी. परंतु पिकात असा फेरबदल केला असं सांगण्यापूर्वी भुईमग, रताळी यांची गुणवत्ता तपासणं आवश्यक होतं. त्यांचं खाद्यपदार्थातील व औद्योगिक उत्पादनातील महत्व समजून घेऊन स्वतःची संपूर्ण खात्री व्हायला हवी होती. म्हणून प्राध्यापक कार्व्हर गेली अनेक वर्ष भुईमुग व रताळी यावर संशोधन करत होते. विशिष्ट पिकांवर विशिष्ट किडीची पैदास होत असते. ते पीक तिला मानवतं. नंतर घेतल्या जाणाऱ्या वेगळ्या पिकावर ती कीड पोचली न गेल्यानं ते पीक तिला न मानवल्यानं बहुधा तिची उपासमार होऊन ती नष्ट होते. निसर्गातील वैविध्यामुळे अशा किडी कीटकांना परस्पर काटशह बसत असतो. निसर्गातील तोल राखला जातो. एकमेव पीक सतत वर्षानुवर्ष घेत राहिल्याने त्या पिकावर पोचल्या जाणाऱ्या किडींचं साम्राज्य प्रचंड होतं. निसर्गाचा तोल ढळतो आणि परिणाम भोगावे लागतात अडाणी शेतकऱ्यांना. टस्किगीत कापसावरच्या किडीला अटकाव केला होता तो पिकांच्या फेरपालटाने म्हणजे भुईमुगाने आणि रताळ्याने. हवालदिल झालेल्या दक्षिणी शेतकऱ्यांना त्यांनी भुईमुगाचं महत्व पटवून द्यायला सुरुवात केली. भुईमुगाच्या लागवडीमुळे वाढणारा जमिनीचा कस व त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या दुसऱ्या पिकाचा होणारा फायदा त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न केला. पण त्या अडाणी शेतकऱ्यांना हे पटावं कसं? कारण त्यांच्या हिशोबी भुईमुग हे डुकरांचं खाणं. फार तर दाणे खारवून पोरांपुढे मुठभर टाकावेत इतकंच. पण आपला प्रयत्न अर्धवट सोडतील तर ते कार्व्हर कसले? भले भले शेतकरी भुईमुग लावायला नाराज होते, तर बारक्यासारख्या शेतकऱ्यांचं काय विचारावं? शेवटी प्राध्यापक कार्व्हरांनी उपाय योजला. 7 काउंटीच्या 9-10 मान्यवर शेतकऱ्यांना
डॉक्टर वॉशिंग्टन यांच्यातर्फे भोजनाचं निमंत्रण दिलं. शाळेतील विद्यार्थिनींना हाताशी घेऊन प्राध्यापक कारभारांनी जेवण रांधलं. सूप म्हणजे सार, कोंबडी, भाजी, पाव, कोशिंबीर, आईस्क्रीम, कुकीज, कॅन्डी आणि शेवटी कॉफी. भोजन फार रुचकर होतं. पाहुण्यांनी दिलखुलास दाद दिली. प्राध्यापक कारभारांनी गुपित फोडलं. जेवणातील एकूण एक पदार्थ भुईमुगापासून बनवलेला होता. कॅन्डी आणि शेवटी कॉफी ती सुद्धा. भोजन फार रुचकर होतं. अगदी कोंबडी सुद्धा खोटी होती. हळूहळू शेतकऱ्यांची भुईमुगाविषयीची उदासीनता दूर होऊ लागली. आस्था वाढू लागली. टोळांची किडींची भीती एका बाजूला आणि प्राध्यापक कारभारांचं अभय पीक दुसऱ्या बाजूला. शेतकऱ्यांनी सुरक्षित रस्त्याची निवड केली. प्राध्यापक कारभारांनी मग भुईमुगाची सांगोपांग माहिती देणारं पत्रक काढलं. अन्न घटक म्हणून भुईमुगाची गुणवत्ता, त्यातील प्रथिनं, त्यापासून मिळू शकणारं उत्कृष्ट खाद्यतेल, त्याच्या पाल्याची पशु खाद्य म्हणून उपयुक्तता, त्याच्या लागवडीमुळे वाढणारा जमिनीचा कस इत्यादी सर्व बाबी शेतकरी वर्गाला पटतील, समजतील अशा भाषेत प्रसिद्ध केल्या. या पत्रकाचा निश्चितच परिणाम झाला. काही समजदार शेतकरी एकत्र आले. त्यांनी विचार विनिमय केला. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे भुईमुग पेरला. भरपूर पीक आलं. बराचसा भुईमुग उत्तर अमेरिकेच्या बाजारपेठेत विकला गेला. उरलेल्या भुईमुगापासून त्यांनी डॉक्टर कारभारांच्या मार्गदर्शनाखाली चीज, आईस्क्रीम, केक इत्यादी खाद्यपदार्थ बनवले. कसं ना? भुईमुगवाल्यांचा झालेला फायदा पाहून इतर शेतकऱ्यांनीही नंतरच्या हंगामात भुईमुग लावला. महामूर पीक आलं. केक आणि आईस्क्रीम कसं काय बनवत असतील? आश्चर्य आहे. चीज पण तेच ना. भुईमुग खरेदणाऱ्या उत्तरेकडच्या राज्यांना फक्त खारे दाणे माहित होते. तेवढ्यापुरता भुईमुग त्यांनी उचलला, बाकीचा पडून राहिला. किमती घसरल्या. पुन्हा शेतकऱ्यांचा आक्रोश. आता काय करावं? आजवर आपल्या उत्कर्षासाठी प्राध्यापक कारभारांनी घेतलेले परिश्रम विसरून दक्षिणेतला शेतकरी त्यांना दूषण देऊ लागला. गोरा शेतकरी तर निगर म्हणून त्यांची संभावना करू लागला. परिस्थितीचं खापर डॉक्टरांच्या माथी मारून मोकळा झाला. प्राध्यापक कारभारांनी एक राक्षस गाडला होता, पण आता दुसरा उभा राहिला होता. आजूबाजूच्या शेतीची ते पाहणी करून आले. त्या राक्षसाचं भयानक दर्शन त्यांना घडलं. प्रत्येक खळ्यात भुईमुगाच्या राशीच्या राशी पडलेल्या. काही ठिकाणी तर तो सडू लागलेला. हा असाच सडणार असेल तर लावायचा तरी कशाला? म्हातारी कोतारी तळमळू लागली. माझ्या सांगण्याप्रमाणे भरपूर पीक निघालं. आता त्यांचं तुम्ही काय करावं हे सांगणं माझं काम नाही, असं म्हणणं प्राध्यापक कारभारांच्या स्वभाव धर्मात बसणारं नव्हतं. त्यांच्या जबाबदाऱ्या इतक्या सहज संपणाऱ्या नसत. कापसाच्या जोखडापासून निघण्यासाठी सहज उगवणारं आणि हितकर पर्यायी पीक म्हणून भुईमुगाचं पीक उजवं होतं हे ठीक, पण आर्थिक व्यवहारातही ते कापसाला तोडीस तोड असायला हवं. तेव्हा कापसासारखी भुईमुगालाही प्रचंड बाजारपेठ मिळवून देणं हेही माझंच काम आहे, असा प्राध्यापक कारभारांनी विचार केला. त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेत कोंडून घेतलं. आपला नेहमीचा धान्याच्या पोत्यापासून बनवलेला एप्रन चढवून आपल्या पित्याच्या सहवासात संशोधनाला त्यांनी सुरुवात केली. थोडेसे सोललेले शेंगदाणे घेतले, त्याचं पीठ बनवलं. मग ते गरम केलं. हात मशीनमध्ये टाकून तेल बाहेर सुटेपर्यंत दाब दिला. कपभर तेल मिळालं. त्या तेलाची निरनिराळ्या तापमानात परीक्षा घेतली. अपेक्षेबाहेर यश मिळालं होतं. प्राण्यांच्या चरबीतील दोष या तेलात नव्हते. मार्गारीन, साबण, स्वयंपाक प्रसाधनं या कामी प्राणिज तेलाऐवजी भुईमुग तेल अधिक सुलभ रीतीने उपयोगात येण्याजोगं होतं. तेल काढून उरलेल्या चौथ्यात थोडं पाणी मिसळलं. गरम केलं, ढवळलं, चव घेतली. त्यात चवीपुरतं चिमूटभर मीठ आणि साखर घातली. ढवळलं, थंड केलं, चव घेतली. अरे वा, चवदार दूध तयार झालं होतं. थोडा शेंगदाण्याचा वास मारत होता, पण हरकत नाही, तो घालवता येईल. पण ते बिनगाईचं दूध गुणवत्तेत जराही उणं नव्हतं.
मुठभर शेंगदाण्याचं ग्लासभर दूध. हे असे प्रयोगशाळेतून प्रयोग, पुन्हा प्रयोग, आणखी प्रयोग. जेवणाचं आत गेलेलं ताट बहुतेक तसंच बाहेर येईल. कोणी काळजीनं दरवाजा खटखटलाच तर आम्हाला त्रास देऊ नका एकांत उत्तर मिळेल, एवढंच उत्तर मिळेल. असं सतत 6 दिवस चाललं असताना चाललं होतं. 6व्या दिवशी रात्री ते आपल्या खोलीत येऊन बिछाण्यावर टेकले. सकाळीच आपल्या निवडक विद्यार्थ्यांना घेऊन प्रयोगशाळेत गेले. काहीतरी विलक्षण अपूर्व बघायला मिळणार अशी प्रत्येकाची खात्री होतीच. तिथे मांडले होते भुईमुगाच्या दाण्यांपासून बनवलेले 2 डझन पदार्थ. शेंगदाण्याचं रासायनिक पृथक्करण करून, विघटन करून, विघटित केलेल्या घटकांचे विविध पद्धतीने संयोग करून त्या आधारे पुढे त्यांनी 300 वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या. बापरे! उदाहरणार्थ चरबी, रेझिन, साखर, शाई, बूट पॉलिश, रंग, दाढीचा साबण, खत, मऊ गुळगुळीत कागद, कृत्रिम फरशा, ग्रीस, लोणी, प्लास्टिक, दूध, चीज, सौंदर्य प्रसाधनं, शॅम्पू, बापरे, व्हिनेगर, झटपट कॉफी, पर्यायी क्विनाईन, लाकडासाठी रंग, केसातील कोंडा नाहीसं करणारं औषध, खाद्यतेल इत्यादी मानवी जीवनास आवश्यक त्या बहुतेक सर्व गोष्टी शेंगदाण्यांपासून बनवल्या होत्या. आपल्या संशोधनाविषयी बोलताना ते खुलासा करत विधात्यानं आपल्याला 3 साम्राज्य दिलेली आहेत: प्राणीसृष्टी, वनस्पती सृष्टी आणि खनिज सृष्टी. आता त्याने 4थ्या संश्लिष्ट सृष्टीचं म्हणजे सिंथेटिक किंगडम ह्याचं दार खुलं केलं आहे. या 4थ्या सृष्टीत संयोग करून कृत्रिमरित्या वस्तू बनवल्या जातील. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी माणसाने 3 प्रकारे स्वतःच बदल केला. प्रथम त्याने नैसर्गिक स्वरूपात मिळणाऱ्या गोष्टींचाच सोयीस्कर वापर करून घेतला. तिसऱ्या प्रकारात त्याने या गोष्टीत संपूर्णतः किंवा अंशतः बदल घडवून आपली वाढती गरज भागवण्यासाठी नवीन वस्तूंची निर्मिती केली. नैसर्गिक सृष्टीच्या कक्षा रुंदावल्या. आता आपलं पेज नंबर आलेला आहे 118.